हॅलो एव्हरीवन. माय मराठी शब्दकोशमध्ये मी स्नेहल तुम्हा सर्वांचे स्वागत करते. मित्रांनो, आज आपल्या सिरीजचा 45वा दिवस आहे. तर मित्रांनो, इंग्लिश शिकण्यासाठी आपल्याला कोणत्या गोष्टींची गरज पडते? तर फर्स्ट व्होकॅब्युलरी अँड सेकंड सेंटेन्स. व्होकॅब्युलरी पासूनच आपण सेंटेन्सेस चांगल्या प्रकारे फॉर्म करू शकतो. आणि जर तुम्हाला हे सर्व एकाच वेळी मिळालं तर अशाच प्रकारचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे. व्होकॅब्युलरी अँड सेंटेन्स. त्याचबरोबरच तुम्हाला याचे सिनोनेम्स अँड अँटोनेम्स सुद्धा मिळणार आहे. तर व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरेल. शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो. नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा. म्हणजेच अशा प्रकारच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आजचा आपला पहिला शब्द आहे इलनेस, म्हणजे आजारी पडण्याची स्थिती. याचेच समानार्थी शब्द बघूया. डिसीज म्हणजे आजार, एक अवस्था जी शरीर किंवा मनावर परिणाम करते आणि हानी पोचवते. दुसरा शब्द सिकनेस म्हणजे आजारीपण, अस्वस्थ किंवा आजारी असण्याची अवस्था. याचेच विरुद्धार्थी शब्द बघूया. हेल्थ म्हणजे आरोग्य, शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या स्वस्थ असण्याची अवस्था. दुसरा शब्द वेलनेस म्हणजे निरोगीपणा, चांगल्या आरोग्यात असण्याची अवस्था. याचेच उदाहरण, शी कुडंट गो टू वर्क ड्यू टू इलनेस. तिला आजारपणामुळे कामावर जाता आले नाही. नेक्स्ट वर्ड इल्युजन म्हणजे भ्रामक कल्पना. याचेच समानार्थी शब्द बघूया. डिल्युजन म्हणजे भ्रम, एक चुकीची समजूत किंवा भ्रामक छाप. दुसरा शब्द मिसकन्सेप्शन म्हणजे गैरसमज, कशाबद्दल चुकीची किंवा गैरसमजूत असलेली कल्पना. याचेच विरुद्धार्थी शब्द बघूया. रियालिटी म्हणजे वास्तव, वस्तू किंवा गोष्टी जशा प्रत्यक्षात अस्तित्वात आहे ती अवस्था. दुसरा शब्द ट्रूथ म्हणजे सत्य, काहीतरी जे वास्तविक आहे किंवा तथ्यांवर आधारित आहे. याचेच उदाहरण बघूया. द मॅजिशियन क्रिएटेड अन इल्युजन ऑफ अ फ्लोटिंग ऑब्जेक्ट. जादूगाराने हवेत तरंगणाऱ्या वस्तूचा भ्रम तयार केला. नेक्स्ट वर्ड इमॅजिनेशन म्हणजे मनामध्ये चित्र तयार करण्याची क्षमता. याचेच समानार्थी शब्द बघूया. क्रिएटिव्हिटी म्हणजे सर्जनशीलता, नवीन कल्पना किंवा वस्तू निर्माण करण्याची क्षमता. दुसरा शब्द फॅन्टसी म्हणजे कल्पना, प्रत्यक्षात नसलेल्या कल्पना निर्माण करण्याची क्षमता. याचेच विरुद्धार्थी शब्द बघूया. रियालिटी म्हणजे वास्तव, गोष्टी जशा प्रत्यक्ष अस्तित्वात आहे ती वास्तविक अवस्था. दुसरा शब्द फॅक्ट म्हणजे तथ्य, काहीतरी जे खरे आहे आणि सिद्ध केले जाऊ शकते असे. याचेच उदाहरण बघूया. चिल्ड्रन हॅव अ ग्रेट इमॅजिनेशन अँड कॅन क्रिएट अमेझिंग स्टोरीज. मुलांमध्ये उत्तम कल्पनाशक्ती असते आणि ते अद्भुत गोष्टी तयार करू शकतात. नेक्स्ट वर्ड इमिटेट म्हणजे नक्कल करणे. याचे समानार्थी शब्द बघूया. मिमिक म्हणजे अनुकरण करणे, कोणाच्या कृती, बोलण्याची पद्धत किंवा वर्तन यांची नक्कल करणे. दुसरा शब्द रेप्लिकेट म्हणजे प्रतिरूप तयार करणे, कशाची अचूक प्रत तयार करणे. याचेच विरुद्धार्थी शब्द बघूया. ओरिजिनेट म्हणजे सुरुवात करणे, नक्कल करण्याच्या ऐवजी काहीतरी नवीन तयार करणे. दुसरा शब्द इनोव्हेट म्हणजे नवीनता आणणे, नवीन कल्पना किंवा पद्धती सादर करणे. याचेच उदाहरण बघूया. चिल्ड्रन ऑफन इमिटेट देअर पॅरेंट्स बिहेवियर. मुलं अनेकदा त्यांच्या पालकांच्या वागण्याचे अनुकरण करतात. नेक्स्ट वर्ड इमॅच्युअर म्हणजे अजून पूर्ण वाढ न झालेला किंवा लहान या अर्थी आपण वापरू शकतो. तर याचे समानार्थी शब्द बघूया. चाइल्डिश म्हणजे बालिश, एखाद्याच्या वयाला योग्य नसलेल्या पद्धतीने वागणे. दुसरा शब्द इनएक्सपिरियन्स म्हणजे अनुभवहीन, अनुभव किंवा ज्ञानाचा अभाव असणे. याचेच विरुद्धार्थी शब्द बघूया. मॅच्युअर म्हणजे प्रौढ, विकसित वर्तन आणि योग्य निर्णय क्षमता दर्शवणे. दुसरा शब्द एक्सपिरियन्स म्हणजे अनुभवी, सरावातून मिळवलेले ज्ञान किंवा कौशल्य असणे. याचेच उदाहरण, हिज इमॅच्युअर डिसिजन्स ऑफन लीड टू प्रॉब्लेम्स.
त्याच्या अपरिपक्व निर्णयामुळे अनेकदा समस्या उद्भवतात. तर हे होते आजचे काही शब्द मित्रांनो. उद्या परत नवीन शब्दांसोबत भेटूया. तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला विसरू नका. थँक यू फॉर वॉचिंग. बाय.